अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 12 ऑक्टोबर उद्या शनिवार आहे। मात्र उद्याचा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या दसरा आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण सोन्याची खरेदी करतो, वाहन घरी आणतो किंवा एखादी मोठी शुभ चांगली असणारी जी गोष्ट असेल तर तिची आपण खरेदी करतो। घराचं बांधकाम असेल किंवा काही व्यवसाय टाकायचा असेल, म्हणजे नवीन गोष्टीचा शुभारंभ असेल तर तो देखील आपण दसऱ्याच्या दिवशी करतो, कारण दसऱ्याचा मुहूर्त हा 3:30 मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो। आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे किंवा एक ही अशी गोष्ट सांगणार आहे, ही एक गोष्ट तुम्ही उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरी आणली तर ती सोन्यापेक्षाही मौल्यवान ठरेल। या एका वस्तूने तुमच्या घराची भरभराट होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मीची वस्ती राहील, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी माता स्थिर राहील। हा उपाय उद्याच्या दिवशी करण्याला विशेष महत्त्व आहे। मी तुम्हाला 2 ते 3 गोष्टी सांगतेय, त्यापैकी जी गोष्ट तुम्हाला शक्य असेल ती गोष्ट आणा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, उद्या आता प्रत्येकाला खरं तर खूप इच्छा असते की मी थोडं तरी गुंजभर तरी सोनं घ्यावं। मलाही वाटतं की मीही थोडंसं सोनं घ्यावं, पण ते आता इतके सोन्याचे भाव म्हणजे वाढलेले आहेत किंवा इतकं सोनं महाग झालेलं आहे की इच्छा असूनही नाही शक्य। मग सोनं नाही तर त्यापेक्षाही मौल्यवान असतो म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा एक कॉइन, सिल्वर कॉइन मिळतो। 200-250 रुपये, 150 रुपयाला पण तुम्हाला मिळेल। प्युअर चांदीचा जर घेतला तर थोडासा महाग पडेल, एक 400-500 ला पडेल। थोडासा तुम्ही हलक्या क्वालिटीचा घेतला तर कमी याच्यात भेटेल। क्वालिटी महत्त्वाची नाही, मी तर सांगेल तुम्हाला। फक्त तुम्हाला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीचा एक सिल्वर कॉइन आपल्या घरी आणायचा आहे। जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला भेटेल, देवदैवतांच्या मूर्त्या भेटतात तिथे मिळेल किंवा मग सोनाराच्या दुकानातही तुम्हाला सहज मिळेल। हे चांदीचं माता लक्ष्मीचं एक नाणं आपल्याला दसऱ्याच्या या 3:30 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्तावरती आपल्याला घरी आणायचं आहे। त्यानंतर हे जे नाणं आहे हे तुम्हाला देवघरात ठेवायचे, एका प्लेटमध्ये देवघरामध्ये ठेवायचं। त्यावरती थोडंसं पाणी, थोडंसं दूध, पुन्हा थोडं पाणी अर्पण करायचं, म्हणजे त्याला एक अभिषेक घालून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला एक दुसरी प्लेट किंवा एखादं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, त्यावरती हे नाणं ठेवायचं आहे। त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे, एक लवंग ठेवायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे। हे सगळं ओवाळून झालं की त्याच्यानंतर दसरा संपेपर्यंत हे नाणं तुम्हाला असं देवघरात ठेवायचं आहे। दसऱ्याचा मुहूर्त संपला म्हणजे उद्याचा दिवस संपला की रविवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे झालं की हे नाणं त्या कापडामध्ये गुंडाळायचं। वेलदोडा लवंग तसेच ठेवायचे, अक्षता पण तशाच, त्याची पूजा जी असेल ती तशीच ठेवायची। फक्त ते नाणं त्या कापडामध्ये गुंडाळायचं, छान एक गाठ मारायची त्याला आणि हे नाणं आपल्या तिजोरीत ठेवायचं। याने नेहमीच धनाची आवक वाढत जाईल, पैशांची चणचण कधी भासणार नाही, तुमच्याकडे धन नेहमी खेचलं जाईल। यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे कवडी। 2 ते 3 रुपयाला सहज तुम्हाला बाजारामध्ये फार तर 5 रुपयाला कवडी मिळून जाईल। पिवळी कवडी, पिवळ्या रंगाची कवडी ही लक्ष्मी स्वरूप असते आणि ही उद्याच्या दिवशी जर तुम्ही आणली तर तुमच्या घरामधील गरिबी नष्ट होत जाईल, घरामध्ये असणारं दारिद्र्य संपत जाईल। कुठेही पूजेचं साहित्य भेटतं किंवा स्टेशनरीची दुकानं असतील त्यांच्याकडेही आता कवड्या असतात। साध्या दुकानांमध्ये तुम्ही विचारलं की दादा कवडी आहे का, तर तेही ठेवतात। तिथून फक्त एक पिवळी कवडी तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे। ह्या पिवळ्या कवडीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे दूध पाण्याने आणि त्याच्यानंतर ही कवडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ती ठेवायची आहे आणि उद्या तुम्हाला त्या कवडीवरती कुंकू अर्चन करायचं आहे। आपण कुंकू अर्चन कसं करतो श्रीयंत्रावरती, सेम त्याच पद्धतीने संपूर्ण जे श्री सुक्तम आहे हे फलश्रुती सहित म्हणायचं आहे। संपूर्ण श्री सुक्तम फलश्रुती सहित म्हटलं की त्याच्यानंतर म्हणजे म्हणेपर्यंत तुम्हाला थोडं थोडं कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला सलग या कवडीवरती दसऱ्यापासून सलग 7 दिवस कुंकू अर्चन करत राहायचं आहे। उद्यापासून सुरू केलं तर 7 दिवस दररोज त्याच्यावरती कुंकू अर्चन करा। 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवा आणि ही जी कवडी आहे ही कवडी स्वच्छ धुवून आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवा।
याने नेहमी धनाची आवक वाढत जाईल. उद्या 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्तावरती ही कवडी तुम्ही घरी आणून जर तिला अभिमंत्रित केली, तिला चार्ज केली, तिला ऊर्जा दिली, त्याच्यामध्ये एक शक्ती प्रगट झाली, तर ती लाईफ टाईम तुमची साथ देईल, ज्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे नेहमी खेचली जाईल. यानंतरची तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे कमळगट्टा मणी. बघा, कमळाचं फूल जे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं. जेव्हा कमळाचं फूल माता लक्ष्मीला आपण अर्पण करतो, तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते, माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या फुलातून आपण जी इच्छा व्यक्त करू तर ती इच्छा माता लक्ष्मी ही पूर्ण करते. प्रत्येक वेळी हे फूल अर्पण करणं शक्य होत नसते. मग अशा वेळेस आपण कमळाच्या फुलाऐवजी एखादा कमळगट्ट्याचा मणी घेतला तर हा मणी देखील आपल्याला तितकीच ऊर्जा देतो किंवा हा मणी देखील माता लक्ष्मीला तितकाच प्रसन्न करतो. म्हणून आता उद्याच्या दिवशी आपल्याला कुठल्याही एखाद्या दुकानातून कमळगट्ट्याचा एक मणी आपल्या घरी आणायचा आहे. हा मणी घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये पुन्हा तो ठेवायचा आहे. दूध, पाणी, पंचामृत असेल तर त्याने छान अभिषेक घालून घ्यायचा आहे. लक्ष्मी स्वरूप समजून त्याचं पूजा करायची आहे. त्यानंतर मग हा कमळाचा मणी जो आहे हा तुम्हाला म्हणजे स्वच्छ पुसल्यानंतर तुम्हाला तो एका चांदीच्या वाटीत ठेवायचा आहे. चांदीची वाटी किंवा चांदीचा चमचा, चांदीची प्लेट असेल त्यात ठेवा, नसेल तर जे असेल ते घ्या, पण ज्यांच्याकडे चांदी आहे तर त्याने चांदीमध्ये हे ठेवा. चांदीत लक्ष्मी जर ठेवली तर लक्षात ठेवा चांदीत चांदी होईल आयुष्याची. नसेल तर म्हणजे असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तरीही चालेल. चांदीचा दिवा असेल दिव्यावरती ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला मी सांगते 2 मिनिटं. त्यानंतर तुम्हाला त्या कमळगट्ट्याच्या मण्यावरती थोडंसं हळदी कुंकू, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर धूप दीप तुम्हाला त्याला ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 24 तास तरी हा कमळगट्ट्याचा मणी त्या चांदीच्या वस्तूत किंवा जी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. 24 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर एक सांगायचं राहिलं, तुम्ही ते कमळगट्ट्याचा मणी तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा 1008 वेळा जप करायचा आहे. 1008 फक्त एक तास पण नाही लागणार, अर्धा तास लागेल. 1008 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा संपूर्ण कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः, ठीक आहे, 1008 वेळा याचा जप करायचा. 24 तास हा कमळगट्ट्याचा मणी तिथेच त्या वाटीमध्ये त्या प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवून द्यायचा. 24 तास पूर्ण झाल्यानंतर तो कमळगट्ट्याचा मणी तिथून उचलायचा आणि आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती म्हणजे आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीच्या मूर्तीला टच करून तो मणी देवघरामध्ये कायम ठेवायचा. किंवा तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल म्हणजे जिथे तुम्ही सोनं ठेवता, आता समजा आपण हे सोनं जे आहे हे कपाटामध्ये ठेवतो तर हा कमळगट्ट्याचा जो मणी अभिमंत्रित केलेला आहे तो त्या सोन्याला टच करून आपलं जे सोनं असेल त्या सोन्याला लावून आपल्या कपाटात ठेवला तरीही चालेल. म्हणजे मूर्ती असेल माता लक्ष्मीचं तिला स्पर्श करून ठेवा, जर सोन्यामध्ये ठेवला असेल तर सोन्याला स्पर्श करून ठेवा. याने लक्ष्मी खेचली जाईल. लक्ष्मीला खेचते. हा कमळगट्ट्याचा मणी जो लक्ष्मी स्वरूप आहे तो तुमच्याकडे बाहेरील लक्ष्मीला नेहमी खेचत राहील. 3 सांगितलेल्या गोष्टी, तिघांपैकी एक गोष्ट आणली तरी खूप आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.